नमस्कार पब्लिक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग मी आज टाकलो कारण काल कामामुळे मला काय टाकणं झाला नाही. दुपारपर्यंत वावरामधली कामं आटपली आणि दुपारी आपली स्प्लेंडर धुवून चकाचक केली आणि लगेच संध्याकाळी आपल्याला पूजा करायची. पूजेची जिम्मेदारी मांडायची पण माझ्यावर झाली होती म्हणून सगळ्यात पहिले तर कशी बशी रांगोळ काढून घेतली. जशी जमन तशी रांगोळ काढून सगळी पूजा वगैरे व्यवस्थितरित्या मांडून घेतलो. मी लक्ष्मीची फोटो वगैरे ठेवून कळस वगैरे मांडलो होतो. नंतर आपल्या आई साहेबांना पूजा केली. सगळ्यात पहिले लक्ष्मीची पूजा आईनं आणि पप्पानं लक्ष्मीची पूजा करून घेतली. मग राहिली होती गाडीची पूजा करायची. दसऱ्याला मी केलतो, यावेळेस पप्पाने केली, पप्पा होते म्हणून. आपल्या स्प्लेंडरची तर पूजा पप्पाने केली पण आपली श्रीडॉन होती तिची पूजा मी केलो. आपल्याला तिने भरपूर दिवस साथ दिलाय. त्या गाडीतूनच आपल्या घरी दुसरी गाडी आलेली आहे. आपल्या गाडीची पूजा वगैरे करून लगेच आरती वगैरे करून घेतली. देवीची आरती वगैरे झाली होती. त्याच्यानंतर आपल्या भावानं जेवढे फटाके आणले होते ते फटाके बघलो कोणते कोणते आणले होते. त्याच्यामधला एक बॉम्ब वाजून बघा म्हणलो. बॉम्ब घेतला एक हातात आणि लगेच निघालो बॉम्ब वाजवायसाठी. मी तर काय बॉम्ब आणायसाठी नाही गेलो नव्हतो. आपल्या भाऊ गेलता त्यानंच घेऊन आला बॉम्ब. जेवढे पण बॉम्ब आणले होते तेवढ्यातले अर्धे निर्धे सगळे बॉम्ब संपवले थोड्या वेळ उडून. शेवटी एक रॉकेट उडवला आणि मी आई निघाले मंदिरात जायसाठी. कारण मला नाईला जाऊन मंदिरात दिवे लावायचे होते. मग मी नाही जाऊन सगळ्यात पहिले मंदिरावर सगळीकडे दिवे लावून घेतल्या. सगळ्या मंदिराच्या पायऱ्यांना वगैरे सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतल्या. पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडल्यास फॉलो करून टाका.